बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। कुंभमेळ्याच्या कामाच्या बोगस वर्क ऑर्डर काढून फसवणूक करणारा दुसरा तिसरा कुणी नाही तर खुद्द कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचाच नातेवाईक असल्याचं उघड झालंय। गिरीश महाजनांचा नातेवाईक असलेला तनय महाजन आणि नरेंद्र महाजन या दोघांना अटक झाली आहे। गिरीश महाजन यांनीही खुद्द याची कबुली दिली आहे। कुंभमेळा काळात पोलीस दलाला जेवण पाणी यासह विविध वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या 591 कोटींच्या किमतीची वर्क ऑर्डर काढण्यात आली होती। त्यावर प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम यांची बोगस सहीही होती। दरम्यान या प्रकरणावरून काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे। तर कुंभमेळ्याच्या बोगस वर्क ऑर्डर प्रकरणी ही मोठी कारवाई झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गिरीश महाजनांच्या नातेवाईकांनाच ही बोगस वर्क ऑर्डर काढल्याची माहिती समोर येते आणि त्यावरून आता जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। तर बोगस वर्क ऑर्डर काढून फसवणूक करणारा गिरीश महाजन यांचा नातेवाईक असल्याची कबुली गिरीश महाजनांनी देखील दिलेली आहे। तनय महाजन आणि नरेंद्र महाजन या दोघांना या प्रकरणी अटक झाली आहे। गिरीश महाजन यांनी कुणीही असो कारवाई होणारच असं आश्वासन दिलं असलं तरी कुंभमेळा मंत्री असलेल्या गिरीश महाजनांचाच नातेवाईक या प्रकरणी समोर आल्यानंतर किंवा त्याच्यावर कारवाई झाल्यानंतर आता अनेक सवाल उपस्थित होऊ लागलेत। कुंभमेळा काळात पोलीस दलाला जेवण पाणी यासह विविध वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी 591 कोटींच्या किमतीची वर्क ऑर्डर काढण्यात आलेली होती आणि विशेष म्हणजे त्यावर प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम यांची बोगस सहीही करण्यात आलेली होती। या प्रकरणावरून आता विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे।